विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला रात्री व्हिडिओ टाकला होता GR आल्याचा आणि कन्फर्म न्यूज आहे। ही परीक्षा पुढच्या 8 ते 9 महिन्यांमध्ये फिक्स होणार म्हणजे होणार, कन्फर्म न्यूज आहे। आणि महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा, हे सेंट्रल गव्हर्नमेंटकडूनच निर्देश देण्यात आले आहेत की न्यायालयात जेवढ्या रिक्त जागा आहेत त्या पूर्णपणे भरण्यात याव्यात आणि हे संपूर्ण भारतभर चालणार आहे पूर्णपणे। तर महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगतो मी तुम्हाला। बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा गैरसमज असा आहे की हे पद कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती येतं, थोडंफार डोकं पण चालवायला लागतं। असं नाही की कोणी काही सांगितलं म्हणून लगेच विश्वास ठेवायचा। बाळांनो, याच्यावरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती फक्त 5000 समथिंग जे पद येतं पुढचे 663 काहीतरी ते शिपाई पद आणि हमाल पद हेच फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती येतं। बाकी टोटल पद हे TCS आणि IBPS सारख्या संस्थांकडून भरले जाणार आहेत, जसं आता सध्या TCS कडून भरल्या तर त्याप्रमाणे। आता या ठिकाणी नियमित MPSC कडून घेतलेल्या जागा 2863 आहेत। ह्या सगळ्या न्यायाधीशांच्या आणि तत्सम अधिकाऱ्यांच्या पदांच्या जागा आहेत ह्या पूर्णपणे, म्हणजे न्यायिक अधिकाराच्या ज्या जागा आहेत ह्या पूर्णपणे त्या वरच्या जागा आहेत। त्याच्यानंतर TCS IBPS सारख्या, मी म्हणत नाही ह्याच कंपन्या आहेत, TCS किंवा IBPS सारख्या खाजगी कंपन्यांकडून जी भरती होणार आहे ही भरती नियमित या प्रकारामध्ये मोडते। याचे एकूण 11064 जागा आहेत टोटल, आणि त्याचं क्लासिफिकेशन मी तुम्हाला सांगतो। आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती 5803 जागा आहेत। तर ह्या पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती म्हणजे बाह्य संस्थांकडून भरल्या जातात, बाह्य संस्था। आणि महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला अंतरकर सर थोडक्यात माहिती सांगतील प्रश्नांचं स्वरूप कसं होतं। मी याच्यावरती आता मी साधारणतः गुरुवार किंवा शुक्रवारपासून आम्ही याच्यावरती दररोज लाईव्ह येणार आहेत। तुम्हाला परीक्षेचं स्वरूप, प्रश्नांचं स्वरूप सगळं समजून सांगणार आहेत आणि याच्यावरती कोणकोणते टॉपिक आणि कोणकोणते टॉपिक करायचे आहेत नेमके त्याच्यातले काही शॉर्टकट्स वगैरे आम्ही या पदांसाठी लाईव्ह येतो आता इथून पुढं। आता पोलीस भरतीसाठी संध्याकाळी लाईव्ह येतोय, आता इथं पण आम्ही लाईव्ह येणार आहेत याला। तर संध्याकाळी दुपारी साधारणतः 1-2-2:30च्या आसपास किंवा 3-4 असा जे टायमिंग ठरेल जो सापडेल आम्हाला त्याप्रमाणे आम्ही लाईव्ह येऊ। तर हे सगळे पद आहेत। याच्याबद्दल तुम्हाला आणखी काही एक्स्ट्रा माहिती लागत असेल तर 9011-025-700 या नंबरवरती कॉल करायचा आहे तुम्हाला। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याचं सगळं मटेरियल आमच्याकडे तयार आहे। न्यायालयीन भरतीसाठी लागणारे GS1, GS2, GS3, इतिहास असेल, भूगोल असेल, बाकी सगळं, पंचायत राज असेल, समाजसुधारक असतील, सगळ्यांचं मटेरियल आमच्याकडे अवेलेबल आहे, इंग्रजी आणि मराठी। तर तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, गणित बुद्धिमत्ता तुम्हाला नाहीच आहे। याच्यामध्ये TCS IBPS पॅटर्नचं मराठी इंग्लिश आमच्याकडे अवेलेबल आहे। दुसरी गोष्ट, GS वरती जेवढे काही प्रश्न विचारले तेवढे पण आहेत आणि तुम्हाला संगणकाच्या पूर्ण नोट्स पण आमच्याकडे अवेलेबल आहेत। त्या आम्ही पूर्णपणे आमच्या टेलिग्राम चॅनलवरती मोफत स्वरूपात देणार आहेत। आम्ही इथं कुठेही तुमच्याकडून चार्जेस याचे आकारणार नाही आहेत, याची नोंद घ्यायची। आणि महत्त्वाचा मुद्दा, पुढच्या 8 ते 9 महिन्यामध्ये हे सगळे पदे भरले जाणार आहेत। आता वरिष्ठ लिपिक 934, कनिष्ठ लिपिक 4782, लघुलेखक ग्रेड 1 हे पद पण महत्त्वाचं आहे बरं का, 527, लघुलेखक ग्रेड 2 652, लघुलेखक ग्रेड 3 1684। लघुलेखक म्हणजे काय असतं माहिती आहे का, शॉर्ट हँड असतं। आणि शॉर्ट हँडमध्ये तुम्हाला जे क्वालिफिकेशन आहे ना, MSc संगणकीय तुम्हाला ज्ञान तर असावंच लागतं, पण त्याचबरोबर तुमचं शॉर्ट हँड होणं आवश्यक आहे। आणि यासाठी लघुलेखक जे येतं त्यांच्यासाठी इंग्रजी शब्द लघुलेखनामध्ये 100 शब्द प्रति मिनिट पाहिजेत आणि त्याच्याबरोबर मराठी शब्द 80 पाहिजेत लघुलेखकांसाठी, ही त्यांचा क्रायटेरिया आहे। आणि महत्त्वाचा मुद्दा, जे लिपिक वर्गातले पद आहेत सगळे हे लिपिक वर्गातले पद आहेत, यांना संगणकीय ज्ञान आणि टायपिंगचं ज्ञान आवश्यक असणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे तो एक मुद्दा लक्षात ठेवायचा। आणि हे सगळे जे पद आहेत हे पदवीवरतीच भरले जातात आणि सगळे जे मागचे पद आहेत हे सगळे पद आहेत हे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती, हे 7वीवरती येतं। याच्यामध्ये हमाल आणि शिपाई हे 2 पदे येतात आणि बाकी क्लास 3चे सगळे पद आहेत ह्याच्यावरती पदवीचे लक्षात ठेवा। आणि टोटल, आणि आज बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं शिरेसेदार काय, तर कौटुंबिक न्यायालयामध्ये एक पद असतं, याच्यासुद्धा पदवी हेच पद आहे, लक्षात ठेवा त्याचं। त्यानंतर सहाय्यक शिरेसेदार 77, अनुवादक, त्याच्यानंतर विवाह समुपदेशक। मी तुम्हाला एक सांगतो, सर्वात महत्त्वाचं पद हे, सर्वात महत्त्वाचं पद, याचा पगार किती माहिती आहे का, DYSP डेप्युटी कलेक्टरच्या रेंजचं पद याचं, हे विवाह समुपदेशक। याचं क्वालिफिकेशन आय थिंक MSW आणि यांचं मानसशास्त्र आहे, त्या लोकांना इथं चान्स भेटणार आहे, मी तुम्हाला सांगतो। हे सर्वात मोठं पद आहे, म्हणजे डेप्युटी कलेक्टर इक्वॅलंट टू DYSP
एवढा पगार राहणार आहे त्यांना. आणि अभिसाक्ष लेखनिक, त्यानंतर बेलीफ, टोटल 11,064. ह्या जागामध्ये तुम्हाला तुमचं जर नाव जर त्या ठिकाणी यादीत पाहायचं असेल तर TCSने जी न्यायालयीन भरती घेतली ते एकदम काटेकोरपणे मी तुम्हाला सांगतो त्यांनी तंतोतंत सुरक्षा फॉलो करूनच भरती घेतलेली. कारण ही कोर्टाची भरती, ही काही इकडं तिकडं आलतू फालतू भरती नाही, लक्षात ठेवा. कोर्टाचं पूर्णपणे त्यांच्यावर नजर असते. जर काही कुटाणा केला तर 100% गेले समजायचं कामातून. म्हणून ही भरती तेवढीच पारदर्शक झाली. आणि दुसरा मुद्दा तुम्हाला एक या ठिकाणी सांगून ठेवतो की विषयाच्या बाबतीमध्ये मराठी आणि इंग्रजी यांचा विषय आणि GSचा विषय यांच्याबद्दल मी तुम्हाला लाईव्ह येऊन सगळं सांगणार आहे. पुस्तकं कोणते वापरायचे, नोट्स कोणते वापरायचे, आम्ही तर तुम्हाला नोट्सचं फ्री ऑफ चार्ज देतोय, पण तरी पण तुम्हाला एक्स्ट्रा पुस्तकं कोणते वापरायचे त्या ठिकाणी तुमचं 5 महिन्यांचं शेड्यूल आम्ही आखलेलं आहे. त्या 5 महिन्यांच्या शेड्यूलमध्ये हा सिलेबस आम्ही तुम्हाला संपूर्णपणे कंप्लीट करून देऊ. याच्यामध्ये करंटचा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आंतरकर सर, आता मी मराठी इंग्लिशबद्दल तुम्हाला उद्या बोलेल, पण आंतरकर सर GSच्या प्रश्नांबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतील. नंतर तुम्ही तुमच्या अभ्यासाची दिशा काय ठेवायची ना ते तुम्ही ठरवा. ठीक आहे, चला, धन्यवाद सर. बघा, आता जनरल एक सरांनी माहिती त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आता नेमकं GSमध्ये आपण जर बघितलं बघा, तर हा तुमचा जो पेपर आहे तो एकूण पेपर हा त्या ठिकाणी 40 प्रश्नांचा आहे. त्यामध्ये मराठी आहे, इंग्लिश आहे आणि GS आहे. ठीक आहे. तर बघा, सरासरी आपण जर विचार केला तर GS हे तुम्हाला 20 प्रश्न, ओके, 1-2-3 मागे पुढे होऊ शकतात, अशा प्रकारे हे त्या ठिकाणी प्रश्न तुम्हाला येतील. तर बघा, आपण जर एक्झॅक्ट जर सिलेबस जर बघितला तर नेमकं तुम्हाला प्रश्न कसे असतात किंवा कोणत्या कंटेंटवर प्रश्न बघा, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे इतिहास विषय. ठीक आहे. आता इतिहासामध्ये काय होतं माहिती आहे का, जनरली मुलं फक्त आधुनिक भारताचा इतिहासच करतात, पण आत्ता सध्याला जी न्यायालयीन भरती प्रक्रिया चालू आहे त्यामध्ये प्राचीन हिस्ट्रीवरती तुम्हाला प्रश्न आलेले आहेत. मग आपण आता काय करू माहिती आहे का, ह्या संपूर्णपणे पुढच्या प्रवासामध्ये प्राचीन इतिहास आहे, त्यानंतर मध्ययुगीन आहे, आधुनिक भारताचा इतिहास, आपण त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा करूया. त्यानंतर 2 नंबर बघा, तुमचा विषय आहे भूगोल नावाचा. ठीक आहे. आता इथं भूगोल म्हणजे एक माइंडसेट असतो फक्त महाराष्ट्र, पण 4 प्रकारचा भूगोल या ठिकाणी तुम्हाला या बॅचमध्ये दिला जाईल बघा, किंवा ह्या पुढच्या प्रवासात दिला जाईल. एक आहे महाराष्ट्राचा भूगोल, सेकंड त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर सेकंड आहे बघा भारताचा भूगोल, त्यानंतर लक्षात ठेवायचा जगाचा भूगोल आणि पृथ्वीचा भूगोल, आणि राज्यघटना हा एक महत्त्वाचा विषय आहे. आणि अजून एक लक्षात ठेवायचं बघा पंचायत राज आणि चालू घडामोडी. ठीक आहे. आणि जनरल आपण ज्याला म्हणूया एक सामान्य ज्ञान, ज्याला तुम्ही त्या ठिकाणी GK म्हणता बघा, जनरल गोष्टी असते ती. ही अशा टाईपचे तुम्हाला कमीत कमी प्रश्न जे आहेत ह्या पॅटर्नमध्ये आहेत. त्याच्या पुढे एक लक्षात ठेवायचं बघा, तुम्हाला संगणकासारखा एक महत्त्वाचा विषय आहे, एक 8-9 प्रश्न तुम्हाला त्याच्यावरती असतील. म्हणजे सरासरी आपण त्या ठिकाणी जर विचार केला तर आपल्याला हे जे काही सिलेबस आहे किंवा ह्या संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा जो आहे त्याची आपण त्या ठिकाणी सविस्तर माहिती घेऊया. आणि याची जी PDF आहे, आता पुढच्या काही दिवसामध्ये आता ही जी PDF आहे ह्या पदानुसार किंवा कालचा जो GR आलेला आहे, ह्या GRची आम्ही प्रत त्या ठिकाणी टेलिग्रामवरती पोस्ट केलेली आहे. ओके, द बाळासाहेब शिंदे सर हे टेलिग्राम चॅनलचं नाव आहे, तिथं जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता. किंवा आता सिलेबस काय काय असणार आहे त्याचं क्लासिफिकेशन केलं जाईल, आणि क्लासिफिकेशन करून आपण काय करूया, त्या ठिकाणी त्या टेलिग्राम चॅनलवरती तो जो सिलेबस आहे किंवा त्या संदर्भातली जी सर्व माहिती आहे ती आपण त्या ठिकाणी तिथं अपलोड करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर सांगितल्याप्रमाणे ही जी माहिती आहे, तर भेटूया आपण सेकंड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.